आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, ठाणेकरांनी या शोभायात्रेची कशी तयारी केलेली आहे? ठाण्यात सध्या काय वातावरण पाहायला मिळतंय? ठाण्यामध्ये जर आपण पाहिलात तर आता एकनाथ शिंदे इथे आलेले आहेत। आपण पाहताय ठाण्यातली ही परंपरा की कोपेनेश्वरच्या मंदिरामधून ही शोभायात्रा जी आहे ती सुरू होते। अजूनही ही शोभायात्रा सुरू झालेली नाही, मात्र थोड्याच वेळात शोभायात्रेला सुरुवात होणार आहे। त्याच्यामुळे आता या शोभायात्रेची सुरुवात कोपेनेश्वराच्या मंदिरात जाऊन शंकराच्या दर्शनाने होणार आहे आणि त्यानंतर थोड्या वेळात ही पालखी जी आहे ती निघेल आणि त्यासाठीच इथे आता एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। मंदिरात आतमध्ये सध्या दर्शन घेऊन या पालखीच्या निमित्ताने ते संपूर्ण ठाण्यामध्ये फिरणार आहेत। दरवर्षीची ही परंपरा आहे की एकनाथ शिंदे स्वतः या मंदिरात येतात आणि मंदिरात आल्याच्या नंतर त्यानंतर ही जी पालखी आहे कोपेनेश्वराची त्या पालखीला या ठिकाणी वंदन करतात, स्वतः पालखी वाहतात आणि त्यानंतर मग पुन्हा ही पालखी जी आहे संपूर्ण ठाण्यामध्ये फिरवली जाते। आता थोड्याच वेळात ही जी पालखी आहे त्या पालखीच्या माध्यमातून शोभायात्रेला सुरुवात केली जाते आहे। आपण पाहताय एकनाथ शिंदे यांच्याबरोबर खासदार नरेश म्हस्के असतील, संजय केळकर जे आमदार आहेत, ठाण्याचे महापौर, हे सर्वच जण आता इथे आलेले आहेत। पालखीला आता सुरुवात होणार आहे। एकदा का पालखी घेतली, वाहिली, त्याच्यानंतर पालखीला सुरुवात होईल आणि याच पालखीच्या मागे संपूर्ण चित्ररथ असणार आहेत। जवळपास 50 चित्ररथ यावर्षी ठेवण्यात आलेले आहेत आणि सशक्त भारत या थीमवर हे 50 चित्ररथ आहेत। त्यामुळेच आजचा हा संपूर्ण जर आपण विचार केला तर आज दिवसभरात ठाणे हे या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचं नववर्षाच्या स्वागत यात्रेचं एक केंद्रबिंदू आहे। कारण की सगळ्यात पहिली शोभायात्रा इथून सुरुवात झाली होती आणि आता त्या शोभायात्रेच्या माध्यमातून कुठे ना कुठे संस्कृती आपली ही पुढे नेण्याचा प्रयत्न हा केला जातोय। यावर्षी या गुढीपाडव्याच्या शोभायात्रेचं जवळपास 26वे वर्ष आहे। गेली 26 वर्ष ही शोभायात्रा ठाण्यामध्ये निघते आहे। ही जी शोभायात्रा आहे ती हिंदूंची नववर्ष स्वागत यात्रा आहे आणि त्यामुळेच परंपरेनुसार दरवर्षी इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः या मंदिरात येतात। मंदिरात येऊन कोपेनेश्वराची पूजा करून पालखी ही स्वतः खांद्यावर घेतात आणि हळूहळू पुढे सरकतात। आता ज्यावेळी ही पालखी सुरू होईल त्या पालखीच्या मागे सगळे चित्ररथ असतील आणि तलावपाळीचा जो चिंतामणी चौक आहे त्या चिंतामणी चौकातून ही पालखी हळूहळू पुढे जाणार आहे। चिंतामणी चौकातून पुढे गेल्याच्या नंतर संपूर्ण ठाण्यातला हा जो जुने ठाण्याचा परिसर आहे त्या नौपाडा असेल, राममार्गी रोड असेल, गोखले रोड असेल, असं फिरत फिरत ही पालखी जी आहे ती हळूहळू पुन्हा गडकरी रंगायतांकडे येणार आहे आणि तिथे या शोभायात्रेची स्वागत यात्रेची सांगता केली जाणार आहे। अशा प्रकारे ही दरवर्षी नववर्ष स्वागत यात्रेचं या ठिकाणी एक मोठं कौतुक असतं। या ठिकाणी नववर्ष स्वागत यात्रेला मोठ्या प्रमाणात ठाणेकर जे आहेत ते येतात, इथे उभे राहतात आणि त्यानंतर ही स्वागत यात्रा जी आहे ती हळूहळू पुढे सरकते। चित्ररथ जे आहेत चित्ररथ महत्त्वाचे असतात कारण की वेगवेगळे सामाजिक संदेश या चित्ररथाच्या माध्यमातून दिले जातात आणि त्यामुळेच हे जे चित्ररथ आहेत ते आता यावर्षी कोणकोणते असणार आहेत त्याची देखील उत्सुकता ही मोठ्या प्रमाणात लागलेली आहे। आपण समोर पाहताय सध्या कोपेनेश्वर मंदिरामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर आणि विनय सहस्त्रबुद्धे, जवळपास सर्वच मोठी आणि महत्त्वाची ठाण्यातली जी मंडळी आहे ती गुढीपाडव्याच्या दिवशी या कोपेनेश्वर मंदिरामध्ये हजर असते आणि इथून मग पालखीच्या माध्यमातून पालखीच्या सोबत ही सगळी मंडळी जी आहे ती हळूहळू पुढे सरकते। आता देवाची पूजा या ठिकाणी सुरू आहे, कोपेनेश्वराची पूजा या ठिकाणी सुरू आहे, पालखीतला जो देव आहे त्याची पूजा या ठिकाणी सुरू आहे आणि मग हळूहळू पालखी जी आहे ती पुढे नेली जाणार आहे। गेल्या 26 वर्षांची परंपरा आजतागायत कायम आहे आणि याही वर्षी जी परंपरा जी आहे ती उत्साहात ही कुठे ना कुठे पुढे नेली जाते आहे। परंपरा ही जपली जाते आहे आणि अगदी पारंपरिक वेशात, अगदी मराठमोळ्या वेशात सर्व ठाणेकर आपल्याला थोड्याच वेळात हे राममार्गी रोड असेल, नौपाडा असेल, या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला दिसणार आहेत।
कारण अतिशय उत्साहाने या नववर्षाचं स्वागत हे ठाणेकरांकडून केलं जातं. जशी दिवाळीच्या दिवशी दिवाळी पहाट देखील अतिशय उत्साहात साजरी केली जाते, त्याचप्रमाणे शोभायात्रा देखील ठाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते आणि पहिली शोभायात्रा देखील या ठिकाणी निघाली होती, स्वागत यात्रा या ठिकाणी निघाली होती आणि त्यामुळेच ही परंपरा जपून आता हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकलं जातं. आता ही पालखी जी आहे ती उचलली जाते आणि मग त्या पालखीच्या माध्यमातून आता संपूर्ण ठाण्यामध्ये कोपिनेश्वर देवस्थान जे आहे त्या माध्यमातून हिंदूंच्या या नववर्ष स्वागत यात्रेचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि हळूहळू ही स्वागत यात्रा जी आहे ती पुढे सरकणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्यासोबत ठाण्यातले जवळपास सर्वच मोठे राजकीय नेते सध्या उपस्थित आहेत आणि हळूहळू या पालखीच्या माध्यमातून स्वागत यात्रेच्या माध्यमातून आज गुढीपाडवा जो आहे तो साजरा केला जाणार आहे, सेलिब्रेट केला जाणार आहे. खूप मोठा उत्सव, खूप मोठा उत्साह या माध्यमातून इथे बघायला मिळतो आणि इथेच जर आपण पाहिलात तर एकत्रित सगळे पक्ष या ठिकाणी येतात. या ठिकाणी कोणताही राजकीय मतभेद नसतो आणि सर्व पक्षीय एकत्र येऊन या स्वागत यात्रेमध्ये सहभागी होतात. यावर्षीची जी स्वागत यात्रा आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो चित्ररथ आहे तो सशक्त भारतच्या माध्यमातून आहे आणि एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.